तुम्हाला जर पालक खायला आवडत नसेल तर अशी थोड्या वेगळ्या पद्धतीने बेसन पालकची भाजी नक्की करून बघा। नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, तर पालक खाताना अगदी तुरट लागणार नाही, म्हणून लहान मुलं जरी खात नसली तरी अगदी आवडीने खातील, म्हणून 2 ऐवजी 4 पोळ्या नक्कीच खातील। तर ही रेसिपी भरपूर टिप्स सोबत तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। सोबतच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचायला हव्या। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे सर्वात आधी मी वाटं ठेवलेला आहे गॅसवरती गरम करायला। इथे आता 2 चमच मी तेल टाकणार आहे। तर तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। तर तेल गरम झालेलं आहे, तर आता मी इथे 1 छोटा चमच राई टाकलेली आहे, 1 छोटा चमच जिरं टाकलेलं आहे। आता हे जिरं आणि राई तडतडल्यानंतर इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहे, याला पण आता इथे टाकून घेऊयात आणि याला हलकसं ब्राउनिश कलर किंवा गोल्डन कलर येतपर्यंत परतून घेऊयात। आणि आता इथे मी 2 कांदे घेतलेले आहे बारीक कापून, ते टाकलेले आहे। तर आता हे लसूण आणि कांद्याला छान तेलामध्ये परतून घेऊयात 1 मिनिट, म्हणजे हलकसं गोल्डन कलर येतपर्यंत कांद्याला। आणि आता इथे मी थोडंसं हिंग टाकत आहे, 2 चिमूट। हिंगाने पचायला छान म्हणजे हलकं जातं, कारण बेसन आपण याच्यामध्ये वापरणार आहोत म्हणून। आणि आता इथे अर्धा चमच हळद टाकलेली आहे, 1 छोटा चमच गरम मसाला टाकलेला आहे। तर आता इथे मी 2 चमच लाल तिखट टाकून घेत आहे। हे मीडियम तेज लाल तिखट आहे, त्यामुळे मी 2 चमच वापरत आहे इथे। तुम्ही हवं तर इथे हिरवी मिरची पण वापरू शकता। तर आता इथे मी 1 चमच मीठ टाकून घेत आहे। मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। तर आता ह्या पूर्ण मसाल्यांना आपण छान असं चम्मचने एकजीव करून घेऊया आणि ह्या मसाल्यांना छान तेलामध्ये 1 मिनिटापर्यंत परतून घेऊया छान, म्हणजे जो पूर्ण मसाला आहे तो तेलामध्ये छान असा भाजला गेला पाहिजे। आणि आता इथे मी 1 टमाटर टाकून घेत आहे। तर हा टमाटर मी बारीक कापून घेतलेला आहे, बारीक चॉप करून घेतलेला आहे। तर इथे आता मी टमाटर टाकलेला आहे आणि हे टमाटर आता छान असं सॉफ्ट होतपर्यंत शिजू द्यायचं, म्हणजे 1 ते 2 मिनिटपर्यंत छान असं मीडियम फ्लेमवर छान शिजू द्यायचं। तर तोपर्यंत आता आपण दुसरी प्रोसिजर करून घेऊया। तर इथे मी वाटं ठेवलेलं आहे, थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। आता इथे मी पालक घेतली आहे, पालकला छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं, माती वगैरे पूर्ण काढून घेतली आहे आणि त्या पालकला छान असं बारीक करून कापून तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि आता याला आपण छान असं मिक्स करून घेऊया तेलामध्ये। आणि हे जसं जसं चम्मचने आपण मिक्स करत जाऊ तसं तसं ते पालक सॉफ्ट होत जातं। आणि आता इथे मी ताटी झाकून 5 मिनिटं शिजू देणार आहे। तर पालक इथे तेलामध्ये टाकेपर्यंत इकडे पूर्ण टमाटर सॉफ्ट झालेले आहे, तुम्ही बघू शकता। इथे मी अदामदामध्ये चम्मचने मिक्स करत राहत होती, त्यामुळे पटकन सॉफ्ट झालेले आहेत। तुम्ही बघू शकता पूर्ण कांदा, मसाला आणि टमाटर एकजीव झालेले आहेत। तर आता इथे मी अर्धी वाटी बेसन टाकून घेत आहे या मसाल्यांमध्ये, म्हणजे याने टेक्स्चर छान येतं। तर आता हा मसाला पूर्ण ह्या तेलामध्ये किंवा मसाल्यांमध्ये छान असा मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिटापर्यंत छान असं खरपूस भाजून घेऊया या मसाल्यांमध्ये। बेसन ह्या मसाल्यांमध्ये तेलामध्ये छान असं भाजल्यानंतर बेसन असं कचरट वाटणार नाही किंवा असं कच्च वाटणार नाही, म्हणून 1 ते 2 मिनिटापर्यंत ह्या पूर्ण बेसनला छान असं खरपूस भाजून घ्यायचं। तर इथे छान असं तेलामध्ये छान भाजून झालेलं आहे। तर इथे मी अर्ध्या वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे इथे, आणि सुरुवातीला थोडं थोडंच पाणी टाकायचं, एका वेळेस जास्त टाकायचं नाही, नाहीतर खूप पातळ होऊ शकतो, म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करत जायचं। तर मी इथे अर्धी वाटी पाणी टाकलेलं होतं, तर आधीपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे। तर मी आता पूर्ण पाणी टाकून घेतलेलं आहे। तर हे आता आणखी पुन्हा मिक्स करून घेऊया चम्मचने, आणि मी असं करून 2 हे छोटे प्याले पाणी टाकून घेतलेलं आहे, तुम्ही टेक्स्चर बघू शकता। आता हे जसं जसं गरम येईल किंवा उकळी येईल
तर तसं तसं ते घट्ट होत जाईल। तर आता इथे आपण झाकण ठेवून घेऊया आणि 5 ते 7 मिनिटापर्यंत उकळू देऊया, छान शिजू द्यायचं। तोपर्यंत इकडे आता आपली पालक पण शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता आधीपेक्षा थोडी सॉफ्ट झालेली आहे। तर ह्या पालकमधलं जे पाणी आहे ते थोडंसं आटेपर्यंत शिजू द्यायची, आणखी थोडा वेळ पालक, आणि नंतर मग आपण ही पालक भाजीमध्ये टाकून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी जे आहे पालकेमधलं ते पूर्ण आता ऑब्झर्व झालेलं आहे। तर आता ही पूर्ण पालक आपली शिजलेली आहे। तर आता ही पालक आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे बेसनाला आणि छान शिजलेलं पण आहे बेसन। तर हे पूर्ण पालक आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आता इथे चम्मचनी पूर्ण पालक अशी मिक्स करून घेऊया बेसनमध्ये। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर दिसत आहे बेसनचा, आणि पालक टाकल्याने आणखी सुंदर दिसत आहे बेसन पालक। तर आता इथे मी कोथिंबीर टाकून घेत आहे, बारीक चिरली आहे छान। कोथिंबीर टाकल्याने भाजीला छान चव येते, त्यामुळे आवर्जून टाकायची कोथिंबीर। तर आता हे पूर्ण मिक्स करून घेऊयात बेसनमध्ये किंवा बेसन पालकमध्ये। तर आता आपण तडका देऊन घेऊया बेसनला। तर इथे मी 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। तर आता आपण इथे सर्वात आधी 1 चम्मच राई टाकून घेऊया, म्हणजेच मोहरी टाकून घेऊयात, आणि 1 चम्मच मी जिरं टाकून घेतलेलं आहे। इथे जिरं आणि मोहरी तडतडल्यानंतर मी इथे 3 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे बारीक चिरून। ह्या थोड्याशा ब्राउनिश कलर येतपर्यंत तेलामध्ये होऊ द्यायच्या। आणि आता इथे मी 3 ते 4 मिरची टाकलेली आहे। तुमच्याकडे जी पण मिरची असेल ती तुम्ही इथे टाकू शकता। आणि आता इथे मी 1 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे। तर आता ही आपली फोडणी तयार झालेली आहे। तर ही आता गरम गरम फोडणी आपण ह्या बेसन पालकमध्ये टाकून घेऊयात। आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा भन्नाट कलर दिसत आहे फोडणीचा। आता ही फोडणी आपण पूर्ण बेसन पालकमध्ये मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर दिसत आहे आणि तरी सुद्धा। तर आता मी इथे सर्व करून घेत आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही बनवू शकता मस्त। नेहमी पालकची भाजी खाऊन कंटाळले असाल तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा अशी भाजी बनवून बघा। आवडीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील। रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, आणि बेल आयकॉनची बटन दाबायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।